अजय, बहन जी बेल तैयार है। ओ इथे अजय होता। अजय कोण? अरे असं काय करतोस? मायाताईंचा भाऊ अजय। अच्छा अजय, तू इथे काय करत होता? माहित नाही, तो एका मुली बरोबर होता। काय मुलगी? हो ना, मी सहजच दगड मारला आणि नेमका जाऊन त्यांना लागला आणि तो मला बघून पळाला। पळून गेला? तो तुला बघून पळेल का? माहित नाही। जाऊ दे, आपण घरी जाऊ चल। तेव्हा ना जग्गूचं कामही झालं असेल माहिती? कसलं काम आहे, घरी गेल्यावर कळेल तुला। काय आहे हे सगळं? सरप्राईज। अरे पण कशासाठी? आपण नवरा बायको म्हणून जवळ यायचं। आपल्या लग्नानंतर तुमच्या हातून सत्यनारायणाची पूजा होणं आवश्यक आहे। जोपर्यंत ही पूजा होत नाही तोपर्यंत तुम्ही दोघे एकत्र येऊ शकत नाही। सत्यनारायणाची पूजा होण्याआधी हे सगळं घडणं म्हणजे पाप आहे। आणि अर्जुन, काय झालं आता? साखरपुड्याच्या दिवशी जे काही प्रकरण झालं ना, त्याच्यानंतर खूप त्रास होतोय रे तिला। मध्ये गेले पण होते तिच्याकडे। आर्याने रोहनची साखरपुडा न करता त्या अर्जुनची लग्न केलं म्हणून सगळे खूप संतापले आणि त्याचा सगळा राग माझ्यावर निघतोय। तुम्हाला आधी कधी सांगितलं? चांगला धडा शिकवला असता त्यांना। हेच नको तुम्हाला। चूक तर आपलीच आहे। अशा घरात आपण आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं ते। नाही मावशी, चूक आपली नाहीये। या सगळ्यात जर का दोष कोणाचा असेल ना, तर तो एकाच व्यक्तीचा, आणि ती म्हणजे आर्या। मायाताईंनी जसं सांगितलं मी तसंच केलं, आणि ते सगळं अर्जुन आणि माझ्या भल्यासाठीच होतं। पण आता कसं सांगू मी? तो रागाच्या भरात घरातून निघालाय। त्याने रागाच्या भरात काही केलं नाही म्हणजे? नाही नाही, असं होतं कामा नये। मला त्याला बघायलाच हवं। पैसा 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 पैसा। अरे रोहन, पैसा। रोहन, अरे काय झालं? तू काय करतेस इथे? पैसा रोहन ती वेळ काय? पैसा। मला वाटतं आपली भेट नेहमी अशीच होते। हो ना, मी दरवेळेला कोणत्या ना कोणत्या संकटात सापडते आणि तू माझी मदत करायला येतोस। त्या दिवशी साखरपुड्याला मी अर्जुनशी लग्न केलं आणि तिथून निघून गेले। हे बघ आर्या, तू अगदी योग्य तेच केलंयस। अगं मी तुझ्या जागी असतो तर मी सुद्धा हेच केलं असतं। क्षणभर मला वाईट वाटलं होतं, पण मग नंतर मी विचार केला की कदाचित माझ्या नशिबी हेच लिहिलं असेल। एनिवेज, तुझ्या मॅरिड लाईफ साठी तुला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। आता हा विषय यापुढे कधीच काढायचा नाही, हे सगळं विसरून जायचं। आर्या। अर्जुन, कुठे होतास तू? मी तुला कधीपासून शोधते। काय? रोहन, ऍक्च्युली इट्स ओके, मी निघतो। आता मला तुला खरं सांगावंच लागेल। मायाताई म्हणाल्या की लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा झाल्याशिवाय आपण जवळ येऊ शकणार नाही। नाही म्हणजे ते फर्स्ट नाईट वगैरे त्याने पाप लागेल, त्यामुळे पूजा झाल्याशिवाय आपण आता जवळ येऊ शकत नाही। आई नाही बघ ना आपली किती काळजी आहे, म्हणून तर त्यांनी हे सगळं आपल्याला सांगितलं। पण अर्जुन, आपण त्यांच्यासाठी काहीच करत नाही आहोत। मी बोललोय जग्गूशी, आता लवकरच आपली पावभाजीची गाडी पुन्हा सुरू होईल। आता मीही एक नोकरी बघते, मग आपण दोघं कमवूया आणि मायाताईंना मदत करूया। ठरलं, उद्या सकाळीच भेटून मायाताईंना हे सगळं सांगूया। पण काय? ती सत्यनारायणाची पूजा कधी करायची? त्याला बराच वेळ आहे।